नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या आपली पेरणी आहे ती थोडी वेगाने करून घ्या, कारण उद्या 28 तारखेपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात आहे. कारण उद्या जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत आपल्या फास्ट गतीने पेरणी करा. जसे ट्रॅक्टर मिळतील त्या पद्धतीने पेरणी करून घ्या. ज्या भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे अशा ठिकाणी, तर आणि ज्या भागामध्ये पाऊस झाला नाही, हा उद्यापासून पाऊस सुरू होणार त्या भागामध्ये. तसेच जपानच्या समुद्रामध्ये 2 चक्रीवादळ आहेत आणि हे चक्रीवादळ दोन्ही चक्रीवादळ जवळ-जवळ आहेत. त्यामुळं या चक्रीवादळाचा प्रभाव हा आपल्या बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. कारण की शेतकरी ते 2 चक्रीवादळ हे हे वारे खेचले जात आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीमधले. त्यामुळं महाराष्ट्रात एकदम जोरदार पावसाचे संकेत हे 28 तारखेला, उद्याच्या 28 तारखेला आहेत. तर उद्याच्या 28 तारखेला जवळ-जवळ पाहिलं असता पूर्ण देशामध्ये जवळपास बऱ्याच राज्यांमध्ये चांगला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार, तर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस उद्या मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र चिपळूण, सातारा, तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, तसे इकडं पाहिलं असता महाबळेश्वर, तसेच सातारा आणि म्हसवाड, फलटण या भागामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अति जोरदार पाऊस आहे, मुसळधार टाईप पाऊस हा राहणार आहे 28 तारखेला. आणि शेतकरी मित्र, आपण हा 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत त्यासाठी. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 5च्या टायमाला पंढरपूर, सांगोला, अकलूज या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि तसाच हा पाऊस सोलापूर साईडला 6च्या टायमाला 6 ते 7च्या टायमाला सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. तसे हा पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला श्रीरामपूर, नाशिक, तसेच अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, बीड, पैठण, संभाजीनगर, जालना, चाळीसगाव या भागामध्ये एकदम उद्या 28 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 7च्या टायमाला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तर तसेच काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस सकाळी देखील राहणार आहे मुंबई साईडला. आणि 7च्या टायमाला पाऊस जालना, पूर्ण मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस परभणीपर्यंत, मराठवाड्यातील परभणीपर्यंत हा एकदम जोरदार राहील. आणि तसेच हा पाऊस परत रात्री देखील, हा पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत बीड, संभाजीनगर, पैठण, जालना, माजलगाव, परभणी, हिंगोली, तसेच लातूर, अहमदपूर, नांदेड, हिंगोली या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि उद्याच्याला हा पाऊस एकदम अतिजोरदार राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. तसेच अहिल्यानगर, श्रीरामपूर ते कर्जत या भागापर्यंत हा रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस राहील. तसेच पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील 11 वाजेपर्यंत पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्र, परत हा पाऊस 29 तारखेला देखील पाहिला असता 29 तारखेला हा पाऊस परत विदर्भ साईडला जोरदार राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भ साईडला 29 तारखेला यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 29 तारखेला 4च्या टायमाला मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार या भागामध्ये अति जोरदार ते मालेगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईला देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि पुणे, बारामती, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहील. तसेच नाशिक, अकोले या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहील. तसेच कोपरगाव, मनमाड, सटाणा, मालेगाव, धुळे, साक्री या भागामध्ये देखील हा पाऊस 4च्या टायमाला मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे या भागामध्ये. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ बुलढाणा असेल, भोकरदन, चिखली, जालना या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 4च्या टायमाला. आणि परत हा शेतकरी मित्र 6च्या टायमाला पाऊस परत काही जिल्ह्यामध्ये आणखीन जोरदार राहणार आहे. अहिल्यानगर, पाथर्डी, जामखेड या भागामध्ये अति तुफान पाऊस राहणार आहे. मुसळधार टाईप पाऊस हा राहणार आहे. नद्यांना पाणी देखील येणार आहे. असा हा पाऊस 29 तारखेला आपण सांगितलेल्या तारखांना 28 आणि 29 तारखेला या सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. तसेच याच्यामध्ये बीड, अंबड,
माजलगाव, जामखेड या भागामध्ये देखील तीच परिस्थिती राहणार आहे, अति जोरदार पावसाची. परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर, धाराशिव, पंढरपूर या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला पाहिला असता विदर्भ साईडला नागपूर, हिंगणघाट, अमरावती तसेच चंद्रपूर या पूर्ण भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र, हा पाऊस रात्रीचे 10 वाजेपर्यंत पूर्ण मराठवाडा तसेच अहिल्यानगरच्या भागापर्यंत, तसेच सोलापूर आणि बारामतीच्या काही भागापर्यंत हा पाऊस राहणार आहे. तसेच पूर्ण विदर्भामध्ये रात्री 10पर्यंत पाऊस सध्या तरी आहेच आणि रात्री 1 ते 3 वाजेपर्यंत हा पाऊस विदर्भ साईडला जोरदार राहणार आहे. तसेच 30 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार शेतकरी मित्र. 30 तारखेला देखील विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहील 30 जूनला. आणि मराठवाड्यामध्ये हा पाऊस 3च्या टायमाला जालना, भोकरदन, शेगाव तसेच चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच साक्री, नंदुरबार, शिरपूर, अमळनेर या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे 30 तारखेला. आणि श्रीरामपूर, अहिल्यानगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील 3च्या टायमाला. तसेच मुंबई साईडला देखील हा पाऊस मुंबई तसेच पेण, लोणावळा, लवासा, माड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, सातारा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. रत्नागिरी या भागामध्ये देखील आणि कोल्हापूर, पुणे या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील 3च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्र, परत हा पाऊस 6 ते 7च्या टायमाला मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. जास्त करून संभाजीनगर, जालना, जळगाव, मालेगाव या भागामध्ये जास्त जोरदार पाऊस राहील 6च्या टायमाला. तसेच बीडला देखील बीड, गेवरा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.